आपल्याला फील झाला आणि आपल्याला ते झालं की टेनिसची सिरीज आहे ते क्रिकेटची जी पहिली 12 टी जी आहे ती टेनिस बॉलने सगळ्या खेळाडूंची सुरुवात होते. तुम्ही काय सांगाल मी ज्याचा गुणवान खेळाडू असतात त्यामध्ये सहभागी झाले त्यांना तुम्ही क्रिकेटर म्हणून काय समजेल द्याल की त्यांनी टेनिसच्या पलीकडे जाऊन करिअर घडवायचं असेल काय करावं? खेळ आहे खेळ हा खेळाच्या ह्याच्यातूनच बघायला पाहिजे आणि खेळाचा आनंद लुटायला पाहिजे. टेनिस बॉल असो, रबर बॉल असो किंवा सीझनचा बॉल असो, जिंकणं आणि हारणं महत्त्वाचं नाही. खेळामध्ये सहभाग घेणं आणि त्याचा आनंद फायदा कसा कोण घेतं आणि कोण नाव कमावतं ते शेवटी आपल्याला कळतं. परंतु ही संधी उपलब्ध जी करून दिलेली आहे ती फार फार महत्त्वाची. सर स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? वर्ल्ड क्लास आयोजन झालेलं दिसतंय. शेवटचा शब्द काय सांगाल? या स्पर्धेतला हा जो माहोल बघताय तुम्ही, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्वतः खेळल्यात पाहिलेल्या, कदाचित तुम्हाला किंवा लोकांना विश्वास बसणार नाही की आज IPLचं 8वं वर्ष आहे. आजपर्यंत मी एकही IPLची मॅच बघितलेली नाही आणि आज मी इथे उपस्थित आलो आहे टेनिस बॉलची मॅच बघण्याकडे. ह्याच्यातूनच कळून जातं की टेनिस बॉलला किती महत्त्व आहे. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. ग्रेट. थँक्स. एक 2 मिनिटं या ठिकाणी लागेल. सँडी एक असा खेळाडू होता ज्याने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे SP सँडी या संघाच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलं. एक भांडणाच्या माध्यमातून त्याच्या डोक्यावर आघात झालं आणि अचानक त्याचं निधन झालं. हा शॉक होता सगळ्या टेनिस विश्वातील सगळ्या संघांना, कारण सगळ्यांचा मित्र, सगळ्यांचा लाडका खेळाडू. आणि जेव्हा हा संघ SP सँडी या ठिकाणी विजयदुर्ग स्पोर्ट्स खेळतोय विजय भोसले यांचा, त्यावेळेला एक क्लिपिंग आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे आणि संकल्प घेऊन ओंकार आणि त्यांचे सहकारी उतरले की सुप्रीमो चषकमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायचं. हे येल्लो टी-शर्टमध्ये हा संघ या ठिकाणी उभा आहे. यावर्षी 14-15च्या सीझनमध्ये सगळीकडे ते खेळत असताना सँडीला या ठिकाणी श्रद्धांजली देत आहेत. चांगलं क्रिकेट खेळायचा प्रयत्न करतायत. टेनिस विश्व मागे वळून बघत असताना 70 वर्ष लेजंड क्रिकेटर्स 300 खेळाडूंना आमदार संजय पत्नीस आणि आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेबांनी निमंत्रण पाठवलं. हे सगळे लेजंड क्रिकेटर्स या ठिकाणी आले, त्यांचा सन्मान या ठिकाणी ठेवण्यात आला. बोलायचं तात्पर्य असं आहे की त्या काळामध्ये एवढा व्यावसायिकपणा नव्हता, मात्र त्या काळामध्ये होती क्वालिटी क्रिकेट. त्या काळामध्ये होती फाईट, प्राईड, ऑनर त्या ट्रॉफीसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे सगळे खेळाडू सातत्याने दौरे करत असत. टिळक चौक कल्याण, राहुल लेवन परेड, प्रिसी लेवन बोरोली, रमेश शर्मा यांचा, त्याच्यानंतर भरत वाघेल आणि त्यांचे तमाम सहकारी बंड्या लेवनच्या माध्यमातून मॅच द स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशन, विल्ले पार्ले, उमेश मांजरेकर, वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर. पुस्तक जर लिहिलं गेलं एक 300-400 पानांचं तर या सगळ्या खेळाडूंचं त्याच्यामध्ये नोंद करण्यात येईल. मी प्रेक्षकांना विनंती करतो बसून घ्या. एक 2 मिनिटात क्लिपिंग सुरू होईल. बसून घ्या तुम्ही. थोडंसं टेक्निकल आम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम आला आहे. आम्ही 2 मिनिटात तो सुरू करतोय. तर ZL11 विक्रोली या ठिकाणी डाकव संघ, 9 स्माईल इंदूर हा संघ या ठिकाणी येणार होता. कारण 2010 सालापासून 16 संघांमध्ये 6 संघ मुंबईचे आणि 10 संघ त्या राज्यातील जे चॅम्पियन आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो.
धन्यवाद प्रेक्षकांचे. वी मिस यू सँडी. मागच्या वर्षी प्ले कॉल केलाय. आदित्य चेंडू बॅकवर्ड होता म्हणून चेंडूला प्लेस केलाय. सिंगल पूर्ण करतायत 32 आमदार अनिल परब यांच्या माध्यमातून सुप्रीमो चषक 2015 मध्ये रवी सावंत साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे. सुस्वागत. संध्याकाळी विजय पाटीलला पाहिलं. रवी सावंत साहेबांचं आगमन झाले. काल ऑनरेबल सेक्रेटरी डॉक्टर पी व्ही शेट्टी या ठिकाणी उपस्थित होते. निवड समितीचे आमचे सगळे सदस्य. संदीप पाटील भारत मध्य प्रदेश मुंबई यांच्या माध्यमातून त्यांना पाहिलंय. राईट हँडेड बॅट्समॅन आणि राईट आर्म मीडियम. त्यांची बॉलिंगची स्टाईल एकंदरीत अप्रतिम कामगिरी जर पाहिलं तर 29 मॅचच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. संघाला या ठिकाणी धक्का देत इथपर्यंत पोहोचलाय आणि इथे तो धक्का देऊ शकतो का एक्सक्लेमेशन मार्क आहे. लॉफ केला ऑन साइडला, मिडल घेतला आणि व्हॉट अ शॉट. सुप्रीमो षटकार. राजेश निकाजे हे सुद्धा लेदर क्रिकेट मधले प्लेअर मैदानावर उतरत असताना ओमकार देसाई एअरपोर्ट कडून कुरेशिया रिव्हर्स खेळायचा प्रयत्न 500 रुपये बघतोय. तर आमदार संजय पोद्दार साहेब आणि अनिल परब साहेबांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळे आमचे कार्यकर्ते शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 त्यांचे धन्यवाद. जे कष्ट घेतात आमचे महिला पदाधिकारी त्यांचे धन्यवाद. 9.25 इस आखिरी मुकाबले का टॉस जीता विजय दुर्ग सेंडी SP 11 शिवाजी पार्क मुंबई ने. नया होने का है प्रशांत माची ने सेमीफाइनल के मुकाबले में महेंद्र स्पोर्ट्स पुणे के सामने बहुत ही कसी हुई गेंदबाजी की थी. दिया लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से दोनों का मिलन होता हुआ वहां पर लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ का, लेकिन वो दोनों के बीच में से गेंद 9-2-11 होते होते रह गई. स्ट्रेट शॉट और इस तरह के शॉट के लिए क्रिकेट में कोई फील्डिंग पोजीशन नहीं है. फाइनल की फर्स्ट मिडल ऑर्डर में आज संजय खारवा और पर्चा दोनों ने नाराज किया. 2 विकेट बैक टू बैक बहुत खराब तरीके से गिरे. मानो चाय का कप हाथ में हो, मारी बिस्किट से आप चाय में डुबोकर खाना चाहते हैं, मारी बिस्किट गिरा, दूसरे बिस्किट से पहले को उठाने गए, दूसरा भी गिर गया. इस तरह 2 विकेट गिरे. 61 पर 4 और इस बार एक खराब शॉट. इसके साथ एक और विकेट का पतन. आउट होकर वापस जा रहे हैं बैट्समैन राजेश निकाजे. दिस इज बिग विकेट. पावर प्ले का ओवर खत्म होता हुआ 7 ओवर की समाप्ति पर 61 रन बने हैं 4 खिलाड़ियों के नुकसान पर. अब यहाँ पर J11 के लिए एक का दबाव भरा समय आ चुका है, क्योंकि ऐसा लग रहा था कि ये टीम 75 तक जाएगी. अब ऐसा स्वयंसेविकांनी आता परत आपल्या कक्षामध्ये जायचं आहे. धन्यवाद. यांचा आपण आता स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मी विनंती करणार आहे अनिल परब आणि संजय पोद्दार यांना आपण महापौर यांचा सत्कार करावा. पुढील वाटचालीसाठी महापौरांना हार्दिक शुभेच्छा.
सातत्याने आपण चांगले काम करीत राहावे, यशस्वी वाटचाल आणि आपण यशाचे उत्तुंग शिखर गाठावे अशी आमच्या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा. सर्व महापौर आपल्याला या स्पर्धेला बक्षीस वितरण समारंभासाठी लाभले आपलं सौभाग्य आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे मित्रांनो 1983चा विश्व चषक विजेता संघातले सदस्य आणि BCCIचे चेअरमन ऑफ सिलेक्टर्स संदीप पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करतील. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. यू आर अ मॅन ऑफ विजन, यू आर अ मॅन विथ अ मिशन. आणि आपलं विजन आणि मिशन हे पूर्ण हो अशी 125 कोटी जनतेच्या वतीने आम्ही आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. ऑल द बेस्ट संदीप पाटील. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यामध्ये हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील एक खूप मोठे असे ऍक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर आणि सज्जन व्यक्ती महेश मांजरेकर उपस्थित आहेत. त्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. विशिंग यू ऑल द बेस्ट महेशजी. आपण सातत्याने चांगलं काम करत आहात आणि आपण सुद्धा यशाचे उत्तुंग शिखर गाठावे अशी शुभेच्छा. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी सावंत साहेब उपस्थित आहेत. स्वतः क्रिकेटवर खूप त्यांचं प्रेम आहे आणि एवढं रात्री उशिरा का होईना त्यांनी जो शब्द दिला तो पाळला, म्हणून आम्ही त्यांचे अंतःकरणापासून आभारी आहोत. रवी सावंत साहेब आपल्याला पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये अनिल जोशी साहेब उपस्थित आहेत, जे BCCIचा BKC कॉम्प्लेक्स ऍडमिनचं पूर्ण काम सांभाळत आहेत. त्यांचं स्वागत आणि सत्कार आता संजय पोतीस आणि अनिल परबजी करत आहेत. अनिलजी आपल्याला सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्यामध्ये आज खन्ना सुपरचे पुनीत खन्ना साहेब उपस्थित आहेत. पुनीत खन्ना यांचा स्वागत आणि सत्कार करतील संजय पोतीस आणि अनिल परब. खन्ना सुपरचे आम्ही आभारी आहोत. पुनीत खन्ना आपल्यामध्ये आज खास उपस्थित झाल्याबद्दल. इधर खन्ना बीच में अंदर त्याचप्रमाणे आराध्य ग्रुपचे मलकीत सिंग खन्ना साहब इधर देखिए. यांना मी विनंती करणार आहे त्यांनी मंचावर यायचे. मलकीत सिंग आराध्य ग्रुपच्या ज्या 60 स्वयंसेविका आहेत, हे चांगल्या कबड्डीने मी मलकीत सिंग यांना विनंती करणार आहे त्यांनी स्टेजवर यायचे. मलकीत सिंग यांनी शापूरकर, स्मिता शापूरकर आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत. मलकीत सिंग इज किंग. आप जो काम कर रहे हैं सराहनीय काम है और आराध्य सेवा संघ चुनाभट्टी ये और आगे तरक्की करे ऐसी हमारी ओर से आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. विशिंग ऑल द बेस्ट टू चित्रा मलकीत सिंग संधू एंड मलकीत सिंग. विकास त्यांच्या हातात तलवार देण्यात आलेली आहे. यस, म्यान से तलवारें निकल चुकी है और ये तलवार समाज सेवा की है, लोगों के काम की है. शिवसेना जो 4 अक्षर है, शिवरायांची स्फूर्ती, वचनांची पूर्ती, सेवेची मूर्ती, नावाची ख्याती, ये है शिवसेना. सो संजय पोतेस जी और अनिल परब साहब, आप बहुत तरक्की करते रहे. त्याचप्रमाणे गणेश मूर्ती ते त्यांना देत आहेत. एकनाथ जाग शाखा प्रमुख बालकृष्ण घटे आणि त्याचे इतर सर्व जे मेंबर्स आहेत. गणपती याची शुभ दैवत आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या राजकीय, सामाजिक दोन्ही क्षेत्रामध्ये आपण खूप प्रगती करावी. उत्तरोत्तर आपण अजून मोठ्या पदावर जावं आणि समाजसेवा करावी अशी आमच्याकडून लक्ष शुभेच्छा. तर मित्रांनो, अजून एक शेवट धरून भरपूर महिने होऊन गेले आणि सतीश कुरूप, बालसुब्रमण्यम आणि मी आम्ही आपला सत्कार करू शकलो नव्हतो. संजय म्हात्रे, कुठेतरी दुःख होतं आमच्या मनात. मात्र आज ही संधी आपण आम्हाला द्या अशी आमची विनंती आहे आणि आमच्याकडून हे एक छोटासा सत्कार आम्ही करीत आहोत. त्याचा आपण सहर्ष स्वीकार करावा. भगवद्गीता हे आम्ही आपल्याला एक गिफ्ट म्हणून देत आहोत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
आणि आपण चांगले काम करत राहावे तू इकडे या ना, इकडे या. अशी हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे विभाग प्रमुख ऍडव्होकेट अनिल परब साहेब, मला अजूनही आठवते 2010 साली मला एक प्रॉमिस केला होता, हरेश 5 वर्ष सुप्रीमो चषक होणार म्हणजे होणार. तर ती वचनपूर्ती झालेली आहे. मात्र यापुढे सुद्धा आपण सातत्याने चांगलं काम करत राहावे साहेब, आणि कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व आपलं बहरत जावे अशी आमच्याकडून लक्ष शुभेच्छा. सर इथे सर इथे तुम्ही. तर आता हे सत्कार झालेले आहेत. परत एकदा सामन्याकडे वळूया. परब साहेबांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, हॉकीची स्पर्धा सुद्धा आम्ही करून दाखवू. तर हा एक प्रेम आहे. तर धनराज पिल्लई, आपल्याला पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा. टर्न्ड अराउंड. और इसके साथ ही आउट. बहुत अच्छी पारी खेलकर ग्लेन जा रहे हैं. आसमान की तरफ देखा. He is looking at the sky. आसमान से बात कर रहे हैं. Why not? This is the love, care, affection, respect. ओवर का खेल बाकी 6 बॉल 4 रन उसे कर रहे हैं. और इसके साथ ही 5 विकेट से सुप्रीमो चषक जीत लिया है विजय दुर्ग सैंडी एसपी. यहाँ पर सैंडी का जो सपना है उस सपने को पूरा किया विजय दुर्ग स्पोर्ट्स. विजय भाई भोसले यांना अभिनंदन. विजय दुर्ग एसपी सैंडी 11 विजय भाई भोसले